या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर। चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयामध्ये। एकदा अवश्य भेट द्या। हॉटेल बडेपीर, विजापूर बेस, लक्ष्मी मार्केट रोड, सोलापूर। महापौर पदाची जी प्रक्रिया आहे ती कशी असते, आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? वास्तविक पाहता सोलापूर महानगरपालिकेबद्दल बोलायचं म्हणलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माननीय महाराष्ट्र शासन मुंबई यांच्याकडे माननीय महापौर यांची आरक्षण सोडत बाबत निर्णय घेतला जातो आणि तेथे चिठ्ठीद्वारे आरक्षण जाहीर केले जाते। माननीय महापौर निवड आणि उपमहापौराची निवड प्रक्रिया ही साधारणतः 1 महिन्याचा कालावधी लागतो। माननीय सभागृहामध्ये हात वर करून त्यांची निवड प्रक्रिया पूर्ण केली जाते। विरोधी पक्षनेत्याचा प्रश्न येतो। विरोधी पक्षनेत्यामध्ये कायद्यामध्ये तरतूद अशी आहे, जो निर्वाचित पालिका सदस्य मोठ्या संख्याबळ असलेल्या विरोधी पक्षाचा त्यावेळी नेता असेल त्याला कुठलेही टक्केवारीचा उल्लेख केलेला नाही। विरोधी पक्षनेता म्हणून त्यांचे संख्याबळ जास्त आहे आणि 2 नंबरवर पक्ष आलेला आहे, ते दावा करू शकतात। मात्र त्याला त्यांच्या कॅबिनेटची रिक्वेस्ट माननीय आयुक्त आणि माननीय महापौरांना द्यावी लागेल। राज्यातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि त्यांची मतमोजणी देखील आता पूर्ण झालेली आहे। ज्या 29 महानगरपालिकेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं होतं त्यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचा देखील समावेश आहे। सोलापूर महानगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा इंद्रभुवनमध्ये भाजपची एकहाती सत्ता आलेली आहे। जवळपास भाजपचे 87 नगरसेवक निवडून आलेले आहेत। त्यापाठोपाठ दुसरा पक्ष म्हणून AIMIM ने 8 नगरसेवक या ठिकाणी विजय केलेला आहे। त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे 4, काँग्रेसचे 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचा 1 नगरसेवक निवडून आलेला आहे। जवळपास 26 प्रभागातून 102 नगरसेवक सोलापूर महानगरपालिकेवर निवडून आलेला आहे। आता या नगरसेवकांच्या निवडीनंतर सर्वांना वेध लागले आहे, सोलापूर महानगरपालिकेचा महापौर कोण होणार? महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत काय असणार? सोलापूर महानगरपालिकेमधील ज्या महत्त्वाच्या 7 कमिट्या आहेत त्या 7 कमिट्यांमध्ये कोणाची वर्णी लागणार याची देखील उत्सुकता सर्व सोलापूरकरांना लागलेली आहे। एकीकडे भाजपने महापौर आपलाच होणार हे या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे। 87 नगरसेवक निवडून आलेले आहेत। या सर्व प्रकरणावर सोलापूरकरांचं देखील लक्ष आहे की महापौर कोण होणार। त्या पार्श्वभूमीवर महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत कशी असते, महापौरांची निवड कशी केली जाते, उपमहापौरांची निवड कशी केली जाते, सोलापूर महापालिकेत ज्या महत्त्वाच्या 7 कमिट्या आहेत त्या कमिट्या कोणत्या आहेत, त्यांची निवड कशी केली जाते, विरोधी पक्षनेता कोणाला मिळतो, स्वीकृत नगरसेवक म्हणून कोणाची वर्णी लागते, या सर्व माहितीवर आपल्याला बोलण्यासाठी, या सर्वांवर सविस्तर माहिती देण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेत गेल्या अनेक वर्षापासून कामाचा प्रदीर्घ अनुभव असलेले आणि सोलापूर महानगरपालिकेचे नगर सचिव म्हणून जे सेवानिवृत्त झालेले आहेत असे अभ्यासू हुशार रऊफ बागवान सर आपल्या सोबत आहेत। ते या सर्व प्रकरणावर सविस्तर माहिती देणार आहेत। बागवान सर, आपलं स्वागत आहे। लोकप्रधान न्यूज चॅनलमध्ये आम्हाला चर्चेसाठी बोलावलं त्याकरता मी आपले सर्वप्रथम आभार व्यक्त करतो। सोलापूरवासियांना माझा पुन्हा एकदा नमस्कार। सोलापूर महानगरपालिकेमध्ये मी जवळपास 35.5 वर्षे आपली इमाने इतबारे सेवा पार पाडलेली आहे। त्यामध्ये सर्वप्रथम मी आरोग्य खाते, जकात खाते, झोन कार्यालय, मालमत्ता कर अधिकारी, जन्म मृत्यू उपनिबंधक, जनता संपर्क अधिकारी, LBT प्रमुख आणि सर्वात शेवटी नगर सचिव या पदावर काम करून मी सेवानिवृत्त झालेला आहे। भगवान सर, महापौर पदाची जी प्रक्रिया आहे ती कशी असते, आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेचे सार्वत्रिक निवडणुका नुकतेच पार पाडलेले आहेत।
त्यामध्ये विविध पक्षांचा समावेश आहे. सर्व नूतन सदस्यांचा मी सर्वप्रथम अभिनंदन व्यक्त करतो. या सदस्य स्वीकृतीनंतर किंवा निवडणुकीनंतर जनतेचं संपूर्ण लक्ष माननीय महापौर, माननीय उपमहापौर, माननीय स्थायी समिती सभापती, परिवहन सभापती व तदर्थ इतर समित्यांची निवडीकडे सर्वांचं लक्ष किंवा ध्यान चाललेलं आहे. त्यानिमित्ताने कायद्यातील तरतुदी पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून मी आपणासमोर थोडक्यात माहिती सांगू इच्छितो. भगवान सर, पहिल्यांदा सांगा की महापौर पदाची निवड कशी केली जाते, आरक्षण सोडत प्रक्रिया कशी असते साधारण? वास्तविक पाहता सोलापूर महानगरपालिकेबद्दल बोलायचं म्हणलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माननीय महाराष्ट्र शासन मुंबई यांच्याकडे माननीय महापौर यांची आरक्षण सोडत बाबत निर्णय घेतला जातो आणि तेथे चिठ्ठीद्वारे आरक्षण जाहीर केले जाते. त्यानंतर तसा आदेश माननीय महाराष्ट्र शासन मुंबई यांच्यातर्फे माननीय निवडणूक आयोग यांचे आदेश व निर्देशानुसार प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होते. म्हणजे माननीय महापौर व उपमहापौराचा आरक्षणाचा जो मुद्दा आहे, मेहरबान शासन ठरवतो. शासन निर्णयांती प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात होते. भगवान सर, नगरसेवक निवडून आल्यानंतर केव्हापासून ही महापौर पदाचे जे आरक्षणाची सोडत असेल पार पडत असते? सर्वप्रथम सर्व सदस्यांची जी लिस्ट आहे माननीय शासनाकडे गेल्यानंतर त्याचे गॅजेटमध्ये प्रसिद्धीकरण केले जाते. प्रसिद्धीकरण केल्यानंतर माननीय महापौर निवड आणि उपमहापौराची निवड प्रक्रिया ही साधारणतः 1 महिन्याचा कालावधी लागतो. गॅजेट म्हणजे काय असते? ते माननीय सदस्य निवड जे झालेली आहे त्यांची अधिकृत यादी निवडणूक आयोग मुंबई आणि महाराष्ट्र शासन यांच्याकडे आणि माननीय विभागीय आयुक्ताकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून ते यादी पाठविली जाते. राजपत्र, त्यालाच आपण राजपत्र असं संबोधित करतोय. आणि हे जेव्हा प्रसिद्ध होतं तेव्हा प्रसिद्ध झाल्यापासून किती दिवसाच्या आत महापौर पदाची निवड करायला पाहिजे, असं काय काय तरतूद आहे महापालिका ॲक्टमध्ये? नाही, महापालिका ॲक्टमध्ये हे गॅजेट शासनामार्फत प्रसिद्ध झाल्यानंतर लागलीच म्हणजे त्याचा कालावधी 1 महिन्याचा कायद्यात तरतूद निश्चित केलेला आहे. 1 महिन्यामध्ये ही निवड प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे. जर समजा आता गॅजेट प्रसिद्ध झालं नगरसेवकांचं आणि त्यानंतर कशी प्रक्रिया असते साधारणतः, तुमच्या कामाचा अनुभव काय? नाही, माझ्या कामाचा अनुभव कसा आहे, माननीय शासन आरक्षण निश्चित झाल्यानंतर माननीय पीठासन अधिकारी यांनी त्यांचे प्रतिनिधी यांची नियुक्ती केली जाते. नियुक्तीनंतर एक तारीख निश्चित केली जाते. मग तारीख निश्चित झाल्यानंतर तसा शेड्यूल बनवला जातो की सर्वप्रथम माननीय महापौरांचे फॉर्म भरून घेतले जातात, इच्छुक महापौरांचे. त्यानुसार त्यांची छाननी होते. छाननीअंती सभागृहामध्ये हात वर करून त्यांची निवड प्रक्रिया पूर्ण केली जाते. त्यानंतर माननीय पीठासन अधिकारी ज्या मान्य महापौरांच्या उमेदवारासाठी थांबलेले आहेत आणि ज्यांचे संख्याबळ जास्त आहे अशांचा मान्य महापौर म्हणून निकाल घोषित करतात. पीठासन अधिकारी म्हणून कोण काम करतं? कारण महापालिका आयुक्त तर असतातच, पण पीठासन अधिकारी म्हणून कधी आपण विभागीय आयुक्तांचा देखील रोल महत्त्वाचा असतो. तो किती महत्त्वाचा आहे? निवडणूक प्रक्रिया संपूर्ण पार पाडण्याकरता माननीय पीठासन अधिकारी शासन नियुक्त करतं. मग पीठासन अधिकारी यांनी माननीय जिल्हाधिकारी किंवा IAS दर्जाचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांची त्यांचे प्रतिनिधी म्हणून काम करण्यास निवड करतात. अच्छा, म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया होते. माननीय पीठासन अधिकारी यांचे आदेश व निर्देशानुसार माननीय महापौर, माननीय उपमहापौर यांची निवड प्रक्रिया पूर्ण केली जाते. तारीख जाहीर केली जाते का महापौर पदाची? सर्वप्रथम कसं आहे, माननीय महापौर आणि उपमहापौर यांची सोडत निश्चित झाल्यानंतर माननीय पीठासन अधिकारी
निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित केली जाते, त्याची तारीख निश्चित केली जाते, त्याची वेळ निश्चित केली जाते. त्यानंतर सभा बोलवली जाते. त्यानंतर सभा बोलवण्यासाठी त्याचा कालावधी 7 दिवसाच्या अगोदर सर्व सदस्यांना अजेंडा म्हणून त्यांना पाठवला जातो. यावेळी कोण कोण उपस्थित असतात? माननीय नवनिर्वाचित झालेले सर्व सदस्य, माननीय पीठासन अधिकारी यांचे नियुक्त केलेले अधिकारी, जे माननीय जिल्हाधिकारी दर्जाचे किंवा IAS असलेले मुख्य कार्यकारी अधिकारी तथा संबंधित महानगरपालिकेचे दैनंदिन कामकाज पाहणारे नगर सचिव यांचा समावेश असतो. आरक्षण जी सोडत आहे भगवान सर, म्हणजे जी सोडत निघते ते प्रक्रिया कोण ठरवतो? म्हणजे विभागीय पातळीवर ठरत आहे का मुंबईत ठरते? म्हणजे कोणाला आरक्षण? सोलापूर महानगरपालिकेमध्येच नाही आहे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं महानगरपालिका आहे तिथं माननीय महापौर यांचे आरक्षणासंबंधीची जे सोडत आहे महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे निश्चित केली जाते. सोडत म्हणजे कुठल्या समाजासाठी पद द्यायचं हे म्हणजे हे असतं, म्हणजे आता मराठा समाज असेल किंवा OBC, SC, ST. माननीय महापौर यांची निवड करण्याकरता कायद्यामध्ये तरतुदी जे आरक्षण आहेत ते अनुसूचित जमाती आहेत, अनुसूचित जाती आहेत, इतर मागासवर्गीय आहेत आणि स्त्रियाकरिता राखीव असेल तर तसे सोडतमध्ये जाहीर केले जातात. म्हणजे तसा स्पष्ट उल्लेख असतो स्पष्ट की बाबा OBC महिला, OBC पुरुष, जनरल पुरुष किंवा जनरल महिला सगळ्यांच्या समक्षतेत सोडत केली जाते. त्यामध्ये संपूर्णपणे पारदर्शकता दिसून येते. आता ही सोडत जाहीर झाल्यानंतर नोटिफिकेशन नंतर महापालिकेत जी बैठक बोलवते त्याची बैठकीचं नियोजन कोण करेल? हां, त्याची बैठकीचं नियोजन पहिली जी बैठक आहे सार्वत्रिक निवडणुकीची पहिली बैठक माननीय आयुक्त, माननीय संबंधित महानगरपालिकेचे नगर सचिव आणि पीठासन अधिकारी यांचे प्रतिनिधी आयोजित केले जातात. त्यानंतर महापौर निवड प्रक्रिया सुरू होते. पण महापौर कोणाला करायचं हे ज्या त्या पक्षाचा हे असतात. याच्यामध्ये कायद्यामध्ये स्पष्ट तरतूद आहे. ज्या पक्षाचे संख्याबळ जास्त आहे त्यांचाच महापौर डिक्लेअर होतो आणि निवडून येतो. त्यामध्ये माननीय आयुक्तांचा कुठलाही रोल दिसून येत नाही कायद्यामध्ये. उपमहापौरांची निवड उपमहापौरांची जे निवड आहे, माननीय महापौरांची जे निवड प्रक्रिया आहे तीच निवड प्रक्रिया कायद्यामध्ये निर्देशित केलेली आहे. कधी कधी महापौर निवडीसाठी गुप्त मतदान देखील घेतलं जातं? नाही, गुप्त मतदानापेक्षा सध्या प्रचलित जे कार्यपद्धती आहे मतदानाची ते हात वर करूनच काउंट केली जाते आणि तशी नोंद माननीय पीठासन अधिकारी यांचे प्रतिनिधी म्हणून काम पाहणारे माननीय जिल्हाधिकारी दर्जाचे किंवा मुख्य कार्यकारी दर्जाचे अधिकारी मत स्वतः नोंदवितात आणि तसे हजेरी पटामध्ये सुद्धा नोंद केली जाते आणि तसं संपूर्ण प्रोसिडिंग केलं जातं आणि माननीय शासनाने आदेश आणि निर्देश दिल्यानुसार महापौर आणि उपमहापौराच्या ज्या निवड प्रक्रिया आहे त्याचे संपूर्ण चित्रीकरण केलं जातं. त्याच्यामध्ये कुठलाही शंका घेण्यासारखं कारण नाही. म्हणजे हात वर करून असेल किंवा त्यावेळेसच महापौर पद निवडलं जातं आणि त्यांना खुर्चीवर बसवलं जातं. खुर्ची आणि सन्माननीय महापौरांची कायदेशीर प्रक्रिया निवडीची पूर्ण झाल्यानंतर माननीय पीठासन अधिकारी यांचे प्रतिनिधी म्हणून काम पाहणारे जे कोणी अधिकारी असतील त्यांनी नूतन महापौर आणि उपमहापौरांना मोठ्या आदराने सन्मानाने माननीय महापौर आणि उपमहापौरांच्या खुर्चीमध्ये स्थानांपन्न केलं जातं. पण गॅजेट प्रसिद्ध झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत ही निवड करा. गॅजेट प्रसिद्ध झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत हे प्रक्रिया पूर्ण करणे कायदेशीर बंधनकारक आहे. भगवान सर, जसं आपण बघतोय की खासदार निवडून आल्यानंतर संसदेत शपथ दिलं जातं, आमदार निवडून आल्यानंतर विधानमंडळ असेल किंवा विधान परिषद तिथं शपथविधी असतो, नगरसेवक निवडून आल्यानंतर त्यांचा काय सगळा शपथविधी वगैरे असतो? नाही, नगरसेवकांच्या निवडीनंतर शपथविधी घेण्याची कुठलीही तरतूद कायद्यामध्ये दिसून येत नाही. आता तुम्ही महापौर निवड असेल, उपमहापौर निवड असेल यांची पदं सांगितलेली आहेत. आता महापालिकेमध्ये अनेक कमिट्या देखील महत्त्वाच्या आहेत. कुठल्या कुठल्या कमिट्या असतात आणि त्यांना काय महत्त्व प्राप्त असतो कामकाजाच्या दृष्टीने? वास्तविक पाहता माननीय महापौर
आणि उपमहापौर यांची निवड प्रक्रिया पार पाडल्यानंतर लगतच्या सभेमध्ये माननीय स्थायी समिती जी 16 सदस्यांची नियुक्ती केली जाते, त्याच्यानंतर परिवहन समिती आहे, त्याच्यानंतर महिला व बाल कल्याण समिती आहे आणि इतर तदर्थ समित्या समिती. परिवहन आणि आरोग्य समिती. काय ते सात कमिट्या आहेत. 7 कमिटीद्वारे निवड प्रक्रिया केली जाते. सगळ्यामध्ये 16 सदस्य असतात ना? नाही, प्रत्येकाचं वेगवेगळे संख्या आहेत. स्टँडिंग कमिटीमध्ये 16 सदस्य असतात. ते सदस्य कोणाला घ्यायचे ह्याच्या अधिकार? हां, कमिट्यामध्ये सदस्य निवडीचे अधिकार सर्वस्वी पक्षांना आहे. पक्षांना. आता मला सांगा, विरोधी पक्षनेता हा देखील महत्त्वाचा आहे. त्याच्या काय ॲक्ट्स आहेत महापालिका ॲक्ट्समध्ये? कारण आणखीन एक असं बोललं जात आहे की आता सोलापूरचं जर चित्र बघायचं झालं तर भाजपकडे 102 पैकी 87 नगरसेवक आहेत, तर MIM कडे 8 आहेत. एकूण निवडून आलेल्या म्हणजे सदस्य संख्या 10% असं असलं पाहिजे तरच विरोधी पक्षनेता पद मिळतो, असं काही ॲक्टमध्ये तरतूद आहे का? विरोधी पक्षाची काय तरतूद आहे? आता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमांतर्गत माननीय महापौर आणि उपमहापौरांची निवड झाल्यानंतर प्रत्यक्ष सभेला कामकाजाचा सुरुवात केली जाते. त्या सुरुवातीकरिता सभागृह नेता निवड केला जातो. सभागृह नेता. जो निर्वाचित पालिका सदस्य मोठ्या संख्येबळ असलेला, हां. म्हणजे विद्यमान जो कोणी पक्ष आहे त्यांचं मोठं संख्याबळ असेल तर तो सभागृह नेता निवड केला जातो. त्यालाच पक्षनेता म्हणायचं का? त्यालाच आपण पार्टी लीडर किंवा पक्षनेता असं संबोधितो. त्यानंतर विरोधी पक्षनेत्याचा प्रश्न येतो. विरोधी पक्षनेत्यामध्ये कायद्यामध्ये तरतूद अशी आहे, जो निर्वाचित पालिका सदस्य मोठ्या संख्याबळ असलेल्या हां. विरोधी पक्षाचा त्यावेळी नेता असेल त्याला त्याला कुठलेही टक्केवारीचा उल्लेख केलेला नाही. म्हणजे आता सोलापूरचं जर चित्र बघायचं झालं तर 87 भाजपकडे आहेत, तो आता सत्ताधारी आहे. MIM कडे दुसऱ्या म्हणजे MIM 2 नंबर आहे 8 नंबरवर. आता त्या हिशोबाने कसं आहे, पूर्वी आता कायद्यामध्ये थोडीशी सुधारणा पण झालेली आहे. आता स्वीकृत सदस्यांची संख्येबद्दल तुम्ही प्रश्न विचारताय का? नाही, विरोधी पक्षनेता म्हणजे विरोधी पक्षनेता आता सोलापूर शहरापुरतं बोलायचं झालं तर 1 नंबरचा जो पक्ष आहे भारतीय जनता पार्टी आहे, त्यांचा 2 नंबर पक्ष काम करणारा जो आहे तो MIMचा आहे. त्यामुळे कायद्यातील तरतुदीचा विचार करता विरोधी पक्षनेता म्हणून त्यांचे संख्याबळ जास्त आहे आणि 2 नंबरवर पक्ष आलेला आहे, ते दावा करू शकतात. मात्र त्याला त्यांच्या कॅबिनेटची रिक्वेस्ट माननीय आयुक्त आणि माननीय महापौरांना द्यावी लागेल. त्यानंतर माननीय महापौर प्रथम सभेमध्ये त्यांच्या स्वीकृतीला मान देऊन त्याची निवड जाहीर करतात. अच्छा. एकंदरीत हा विरोधी पक्षनेता झाला, सभागृह नेता झाला, महापौर, उपमहापौर, यानंतर कुठली प्रक्रिया आहे? त्याच्यानंतर स्टँडिंग कमिटी, परिवहन समिती, महिला व बाल कल्याण समिती इत्यादी असे 7 कमिट्या काम करतात. त्यानंतर मग दर 3 महिन्याला एकदा सभा होते? नाही, कसं आहे, कायद्यातील तरतुदी जर आपण पाहिले, एक मिनिट. कायद्यातील तरतुदी आपण जर पाहिले, महानगरपालिकाच्या कामकाजाचे नियमाच्या तरतुदी दिसून येतात. प्रत्येक महिन्यामध्ये महानगरपालिकेची निदान 1 तरी सभा ही झालीच पाहिजे आणि ती 20 तारखेच्या आत होणं बंधनकारक आहे. म्हणजे स्थायी समिती असेल, परिवहन असेल, कुठलीही जनरल बोर्ड ज्याला आपण म्हणतो, महासभा, सर्वसाधारण सभा महिन्यातून एकदा तरी व्हायला पाहिजे. 20 तारखेच्या आत होणं अपेक्षित आहे. महापौर पद का महत्वाचं आहे? एक जनरली प्रश्न. नाही, जनरली कसं आहे, माननीय महापौरांचं जे काय पद आहे ते सोलापूर शहरांचा संपूर्णपणे विकासाकडे विजन देऊन प्रशासनावर अंकुश ठेवणं, की जेणेकरून सर्वसामान्यांच्या जे काय अपेक्षा आहेत, त्यांचे जे काही समस्या आहेत ते दूर करून जनतेला न्याय
न्याय द्यावा हाच त्यांचा हेतू आहे. प्रथम नागरिक आहे सोलापूर. सोलापूर शहराचे प्रथम नागरिक म्हणूनच माननीय महापौर सर्व जनतेचे प्रतिनिधी म्हणून काम करतात. अच्छा. एकंदरीत आता ही जी प्रक्रिया आहे त्याची कायदेशीर त्यांनी आपल्याला सविस्तर माहिती दिलेल्याच आहेत. आणखीन काय माहिती आहे महत्त्वाची म्हणजे काय? नाही, महत्त्वाची म्हणजे कसं आहे की गेले टर्म आपण पाहिला तर 2017 ते 22पर्यंत निवडणुकीचा कालावधी पार पाडलेला होता. यापूर्वीचे माननीय महापौर शोभाताई बनशेट्टी होता. त्यानंतर त्यांनी 2.5 वर्षाचा कालावधी उपभोगला. त्यानंतर शासनाच्या नियमानुसार 2.5 वर्षाचा कालावधी असतो प्रत्येक महापौराला. त्यानंतर आपले श्रीकांचना यन्नमताई यांनी सुद्धा माननीय महापौर म्हणून चांगली कारकीर्द पार पाडलेली आहे. बागवान सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे, कारण अनेक लोकांचं इतकी जी चुरस या महापालिकेत निवडणुकीत पाहायला मिळेल राज्यभरात, कारण 8 वर्षानंतर निवडणुका दिलेल्या आहे. नगरसेवकांना पगार किती असतो, काय भत्ता वगैरे किती असतो? सर, माननीय नवनिर्वाचित जे सदस्य आहेत त्यांना महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेले पगार नसतो. त्यांना दरमहा 10,000 भत्ता दिला जातो. दरमहा 10,000 रुपये भत्ता दिला जातो. या व्यतिरिक्त इतर काय? काहीही नाही. त्यांना विशेष कार्यकारी अधिकारी हा दर्जा असतो? नाही, विशेष कार्यकारी अधिकारी अपॉइंट करायचा अधिकार माननीय महापौरांना नाही आहे किंवा कलेक्टर साहेबांना नाही. माननीय शासनाने विभागीय आयुक्त शासन महाराष्ट्र शासन म्हणजे नगरसेवकांना पगार नाही, दरमहा 10,000 10,000 मानधन म्हणलं जातं त्याला. मानधन. त्याला पगार असं काय शब्द नाही आहे, मानधन दिलं जातं. किती सभांना गैरहजर राहिल्यास नगरसेवक पद रद्द होतं? सर, कसं आहे, कायद्यातील तरतुदी जर आपण पाहिला, जो कोणी नगरसेवक सतत 6 महिने सर्वसाधारण सभेला गैरहजर असल्यास त्याचे नगरसेवक ॲटोमॅटिक रद्द करायची तरतूद कायद्यात आहे. खरं म्हटलं तर अत्यंत सविस्तर अशी माहिती ज्या सोलापूर महानगरपालिकेमध्ये नगरसचिव पदावर काम केलेले प्रदीर्घ अनुभव असलेले रऊफ बागवान सर यांनी आपल्याला दिलेले आहे. खरं म्हणजे एक उत्सुकता नागरिकांमध्ये आहे. महापौर असेल, उपमहापौर असेल किंवा विविध कमिट्यांना घेऊन देखील उत्सुकता आहे. त्याची सविस्तर माहिती या ठिकाणी रऊफ बागवान सर यांनी दिलेली आहे. निश्चितच ही माहिती सर्व सोलापूरकरांना आवडलेली असेल अशी आपण आशा व्यक्त करूयात आणि आजच्या या विशेष मुलाखतीत इथंच थांबूयात. झहूर सैयदसोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर. सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये. मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये. चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये. याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.